आपण आता बेट बालकुंदा नावाचं गाव आहे. आपण जिथं आलोय त्याला बेट बालकुंदा म्हणतात. हा परिसर सगळा बसवण्णा इथून राहत होते. शरण इथं येऊन अनेक दिवस राहिलेत, मुक्काम केलेत, सगळीकडे फिरलेत, हिंडलेत. आणि अशा गुहा इथं भरपूर आहेत. माळाच्या खाली इकडे तिकडे लिंगपूजा वगैरे करत होते. आणि 1,96,000 जंगम आणि 770 शरण एकत्र आलेली जर जागा कुठली असेल तर हा माळ आहे. ह्या माळावर 1,96,000 जंगमांची पूजा झालेली आहे आणि 770 शरण इथे एकत्र आलेत. त्यामुळे आपल्याला ह्या गुहा ज्या आहेत त्या गुहा सगळ्या बघायच्या आहेत. फार आतमध्ये गोंधळ घालत बसू नका. फक्त दर्शन घेऊन पुढे निघायचं आहे. 5-5, 10-10 मिनिटं एका ठिकाणी माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे गोंधळ न करता सगळे पटपट एकत्र यायचं आणि लगेच माहिती घाली की लगेच पुढे सरकायचं. या गुहेमध्ये बसवण्णा वगैरे शरण यायचे, पूजा वगैरे करायचे. हा सगळा भाग आहे. बाजूला हरळया वगैरे येऊन बसायचे, कक्कया बसायचे. त्या बाजूला खाली गुहा आहेत. प्रत्येक गुहेत आपण जाऊ शकत नाही, आतमध्ये खूप खोलवर आहे. त्यामुळे आता इथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही गुहा आहे तेवढी फक्त बघा. इथे बसवण्णा आले होते, पूजा केलेत, लिंग पूजा केलेली जागा आहे बसवण्णांनी. त्यामुळे बघून या जावं पटकन. आपण बेट बालकुंद्याच्या माळावर बसलोय. तसं पाहिलं तर हा एक खूप मोठा विस्तृत असा माळ आहे. कारण बसवण्णांच्या अनुभव मंटपामध्ये 1,96,000 जंगम असल्याची नोंद आहे. म्हणजे सगळ्या वचनांमध्ये आहे. आणि 770 शरण होते. आता 1,96,000 जंगम होते म्हणजे ते महात्मा बसवण्णांच्या विचाराला मान्य करणारे, महात्मा बसवेश्वरांच्या मार्गदर्शनावर चालणारे लोक होते. जंगम म्हणजे जातीचा नाही. जातीनं जंगम कोणी राहू शकत नाही. जंगम म्हणजे महात्मा बसवण्णांच्या प्रेरणेने अनुभव मंटपाच्या माध्यमातून लिंगायत धर्माचा पूर्ण वेळ प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला जंगम असं म्हणतात. जंगम म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी ऑफ लिंगायत रिलिजन. जंगम दीक्षा संस्काराने जंगम व्हायचा. आणि बसवण्णांची वचनं, अनुभव मंटपांची माहिती आणि अनुभव मंटपातले निर्णय समाजामध्ये जे द्यायचे ते कोण देणार? सरकारने एखादा निर्णय घेतल्यानंतर सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे एक यंत्रणा असते, त्याला आम्ही प्रशासन असं म्हणतो. प्रशासनाच्या माध्यमातून सरकार आपली यंत्रणा राबवत असतं, एखादी योजना राबवत असते. तसं महात्मा बसवण्णांच्या पॉलिसी होत्या काही. महात्मा बसवण्णांची धोरणं होती. पहिलं धोरण होतं या देशातून गरिबी मुक्त करायचं. दुसरं धोरण होतं या देशातून अज्ञान मुक्त करायचं आहे. तिसरं महत्वाचं धोरण होतं या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करायची आहे. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं धोरण होतं की प्रत्येकाला शिवभक्त बनवायचं आहे, प्रत्येकाला चांगला माणूस, नोबल पर्सन बनवायचं आहे. या सगळ्या ज्या पॉलिसी होत्या त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी यंत्रणा लागायची. आणि बसवण्णांचं काम करणाऱ्या माणसाला जंगम अशी संज्ञा पडली. अनुभव मंटपाचं काम करणाऱ्या लोकांना जंगम असं म्हणतात, जे पूर्ण वेळ धर्माचे प्रचारक आहेत. आणि मग असे 1,96,000 जंगम होते, वेगवेगळ्या भागात प्रचार करायचे. आता जंगमांचेही किती प्रकार होते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या जंगमांच्या जर याद्या काढल्या, माला जंगम आहे, बेडा जंगम आहे, बुडगा जंगम आहे, त्यात पुन्हा मटवाले आहेत, पीठवाले आहेत, शंखवाले जंगम वेगळे, झोळीवालेले जंगम वेगळे, वेगवेगळे जंगम आहेत. पण बसवण्णांच्या काळात म्हणजे गणाचारी जंगम वेगळा, म्हणजे अनेक जंगमांचे. कारण त्या जंगमांना ते काम जे अनुभव मंटपातनं मिळायचं त्या पद्धतीनं त्याला ते नाव पडायचं. आणि म्हणून ही जी जेवढी जन्म आली होती त्या जंगमांना बसवण्णांनी काम नेमून दिलं होतं. सगळ्यात पहिलं जंगम 5 वेळेस घरला यायचा. किती वेळेस? 4-5 वेळेस दररोज घरला यायचा. बघा, जंगमाला का प्रतिपरमेश्वर म्हणलंय किंवा भूरुद्र देशिक असं म्हटलंय जंगमांना. प्रत्यक्ष चालता बोलता शिव म्हटलंय जंगमाला. याचं कारण ते आहे
की सगळ्यात पहिल्यांदा जंगम घरी यायचा. म्हणजे जंगम तो कुठल्याही जातीतनं असायचा. एखाद्या शूद्र अतिशूद्र जातीतला महार असू दे, मांग असू दे, कुंभार असू दे, चांभार असू दे, ज्याला असं वाटलं की मला आता या पूर्ण वेळ काम करायचंय, प्रचार करायचंय, समाजाचं काम करायचंय, तर बसवण्णा त्याला जंगम दीक्षा द्यायची आणि तो जंगम व्हायचा. म्हणून पहिला जंगम सकाळी लवकर यायचा. तो पहाटे पहाटे फक्त वचन म्हणत यायचा. ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 4, 3:30, 4:45 त्या काळामध्ये तो घरात यायचा नाही. जोर जोऱ्याने रस्त्यानं वचन म्हणत म्हणत जायचा लिंगायतांच्या गल्लीतून. आणि तिथं गेल्यानंतर लोक जेव्हा उठायचे तेव्हा हा लोकांना उठून यायचा ना जंगम. मग लोकांनी म्हणायचं की आता चला जंगम आलंय, वचनं म्हटलीत आणि आता आपण उठलं पाहिजे. लोक उठायचे, स्नान वगैरे झाली, सडा रांगोळी, स्नान पूजा सगळं झाल्यानंतर मग एक जंगम यायचा. दुसरा जंगम. म्हणजे असं नाही की मुसलमानच 5दा नमाज पडतात. बसवण्णांनी पण तरतूद करून ठेवली होती की दिवसातून किती वेळेस तुम्ही धर्माच्या टचमध्ये राहायचं ते. एक पहाटे वचनगीत म्हणणारा जंगम. दुसरा जंगम यायचा आपण स्नान पूजा झाल्यानंतर पीठ मागायला यायचं. फक्त पीठ मागायला यायचा. तो वचन म्हणायचा आणि पीठ मागायला यायचं. म्हणजे काय त्याला पीठ कमी पडलं तर का? त्याच्याकडे पीठ भरपूर होतं. जंगम पीठ का मागायला यायचं? तो पीठ मागायला येत नव्हता. आंघोळ्या झाल्यात का सगळ्याच्या? लिंग आहेत का गळ्यात सगळ्याच्या? पूजा केलीत का सगळे? हे सगळं बघण्यासाठी जंगम यायचा दुसरा. आणि तिसरा जंगम तुमचा स्वयंपाक झाला की यायचा. तो कशासाठी यायचा? एखादी भाकर घेऊन जायचा. गावात 100 लिंगायतांची घरं असले की मग तो यायचा आणि प्रत्येकाच्या घरात अर्धी चतकोरी एक भाकर घेऊन जायचा. मग तो काय करायचा? एवढ्या भाकरी खायचा का? तो नाही खायचा एवढ्या भाकरी. तो गावातले उपाशी तापाशी कोण आहेत त्यांना शोधायचा, त्यांना भाकर द्यायचा. किंवा धर्मप्रचारासाठी मठामध्ये अजून कुणी आला असेल तर त्याला भाकर द्यायचा. किती झाले जंगम? 3 बघा दिवसात. त्याला आम्ही कांती भिक्षा वगैरे म्हणतो. किंवा तो घेऊन जायचा. तिसरा जंगम संध्याकाळी यायचा. नेणू झाली का नाही, प्रार्थना झाली का नाही, संध्याकाळी लोक आहेत का नाही, सगळं ते प्रार्थनेच्या वेळेस एक जंगम फिरायचा गावात. आणि सगळ्यात शेवटी सगळे झोपल्यात का नाही हे बघायला यायचं. कसे झोपल्यात का, कोणात भांडणं चालू आहेत, कोणात किरकिऱ्या चालू आहेत, कोण मारामारी करू लागले का, सासू सुना भांडे आपटू लागल्यात का, नवरा बायको डोसका आपटू लागल्यात, हे सगळं बघायला, का वाड्यात किरकिऱ्या आहेत हे बघायला संध्याकाळी रात्री एक जंगम फिरायचा. आणि ज्या घरामध्ये किरकिऱ्या दिसल्या, ज्या घरामध्ये वातावरण खराब दिसलं, तिथनं तो बोलवायचा आणि अनुभव मंडपामध्ये मठामध्ये त्यांच्या समस्येवरती चर्चा व्हायची. म्हणजे महात्मा बसवण्णांच्या अनुभव मंडपाचा प्रतिनिधी दिवसभरातनं 5 वेळेस लिंगायत धर्माच्या टचमध्ये असायचा. मग असं काम करणारे 1,96,000 व्हॉलेंटियर्स होते, 770 शरण होते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो, म्हणजे कसं असेल आता हे. अनुभव मंडप म्हणजे संसद होती, एक पार्लमेंट होती. त्या पार्लमेंट मधले 770 लोक खासदार समजा तुम्ही किंवा आमदार समजा. मग त्यांना निवडून कोण देणार? उगा बसवण्णांच्या मनात आलं म्हणजे लगेच शरण असं नव्हतं. हे 1,96,000 जी जंगम आहेत यांनी काम कसं केलं पाहिजे हे ठरवणारी धोरण यंत्रणा म्हणजे अनुभव मंडप होती. ह्या जंगमांना कामाला लावायचे शरण, की तुम्ही कामाला लागा. चला आपल्याला वेळ कमी आहे, जग सुंदर आणि सुखी करायचंय, आपल्याला अस्पृश्यता संपवायची आहे, आपल्याला जातीवाद संपवायचा, अज्ञान संपवायचं, दारिद्र्य संपवायचं आहे, आपल्याला स्त्री मुक्तीची चळवळ राबवायची आहे. चला मग काय करा, अनुभव मंडपात आम्ही जी धोरणं राबवू, आम्ही जी धोरणं घोषित करू, जंगमांनो देशभर फिरा, जगभर फिरा आणि महात्मा बसवण्णांचा क्रांतिकारी विचार माणसाच्या मनामध्ये पेरा, वाडी वस्तीवर तांड्यावरती जा. आणि मग जेव्हा सगळी जंगम फिरायची तेव्हा हा धर्म जागृतीचं काम सुरू झालं. मग आता एवढे लोक बोलवायचे कुठं? एवढे लोक एकत्र बसणार कसं? आता हे सेशन भरते ना, विधिमंडळाचं अधिवेशन भरतंय, 770 जणांचं अधिवेशन कदाचित दर महिन्याला 6 महिन्याला होत असेल बसवण्णांच्या सोबत. पण जंगमांचं सगळ्यांचं कधी अधिवेशन होणार? सार्वजनिक सभा म्हणतो आम्ही त्याला, आम सभा म्हणतो त्याला, आम्ही ग्रामसभा म्हणतो, जनरल बॉडीची मीटिंग म्हणतो आम्ही त्याला. ते कुठं होणार? मग त्यासाठी एवढी जागा कुठं लागणार? तर बसवण्णांनी
हा जो माळ आहे ना, हा सगळा माळ हेरला आणि सांगितलं की आपण सगळेजण या माळावरती एकत्र बसूया आणि जी पॉलिसी आहे, हे जग आपल्याला सुंदर करायचंय, दुःखातून मुक्त करायचं आहे, सामाजिक समता प्रस्थापित करायचं आहे, तर या माळावर. आणि म्हणून या माळावरती लोक एकत्र आले. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, महात्मा बसवण्णांच्या आंदोलनामध्ये आणखीन एक विशेष घटना घडली. लोक सांगतात आम्हाला किंवा व्याख्यानात मोठमोठे वक्ते येतात की बामणाच्या पोरीबरोबर चांबाराच्या पोराचं लग्न लावलं. बसवण्णा का सुईरिक्या करत होता का? लग्न लावायचा धंदा होता का? मंगल कार्यालय होतं बसवण्णांचं. अनुभव मंडप म्हणजे मंगल कार्यालय नाही, हे लव्ह मॅरेज नाही. बसवण्णांनी आणि अनुभव मंडपाने हा जो विवाह लावला ना, ब्राह्मणाच्या मुलीचं चांबाराच्या मुलासोबत, कलावतीचं लग्न शीलवंतासोबत, मधुवरस आणि ललितांबाच्या मुलीचं लग्न हे कल्याणी आणि हरळैयाच्या मुलासोबत जे लागलं ना, ते लग्न दॅट वॉज नॉट कन्सिडर ॲज अ लव्ह मॅरेज. ते लव्ह मॅरेज नव्हतं, तो आंतरजातीय विवाह नव्हता. ते काय होतं, लिंगायत धर्मात. लिंगायत कधी होतो? मन्मथ स्वामीने काय म्हणलंय बघा. मन्मथ स्वामींनी जसं लिहिलंय तसंच बसवण्णांनी 12व्या शतकात केले. काय केलं? मन्मथ स्वामींनी लिहिलं, लिंग दीक्षा झाल्याविना लिंगायतची ज्ञाती धर्माची खून सत्य जाण पार्वती. म्हणजे ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, दीक्षा झाली की तो लिंगायत झाला. जर त्याची दीक्षा झाली नाही तर तो लिंगायत नाही. आणि महात्मा बसवण्णांच्या विचाराच्या प्रभावाखाली महारांना वाटलं आपण पण लिंग बांधावं, मांगांना वाटलं आपण पण लिंग बांधावं, इसड्याला, कैकड्याला, वडरला, कोळ्याला, माळ्याला, फुलाऱ्याला, तेल्याला, तांबोळ्याला, कोष्ट्याला, सगळ्याला वाटलं अरे आपण पण लिंग बांधावून चांगलं जीवन जगावं. मग बसवण्णाने असं म्हणलं नाही, येऊ नको तुझ्यासाठी नाही म्हणून, सगळ्याला ओपन टू ऑल, सगळेजण या. मग सगळेजण आले. मग त्याच्यात चांबार हरळैया पण आला. तो शिरपूरचा होता, बिजापूर जिल्ह्यातला होता. तिथून बायकोला घेऊन आला, लेकराला घेऊन आला, इथं काही दिवस राहिला आणि त्याने दीक्षा घेतली. आता लिंग बांधल्यावर काय झालं? काय झालं? चांबार राहिला का तो? हो का? इष्टलिंग बांधल्यावर सिद्धांत शिखामणीमध्ये खूप सुंदर श्लोक आहे. सिद्धांत शिखामणी काय म्हणते की आम्ही लिंग बांधलो की मास पिंड गेला आणि तो मंत्रपिंड झाला, आम्ही लिंगायत झालो. मग त्या बेसवरती हे लग्न झालेलं आहे, त्या बेसवरती हे लग्न झालेलं आहे. आणि हा मास पिंड गेला, तो मंत्रपिंड तयार झाला, त्याला आम्ही लिंगायत म्हणतो. हरळैया लिंगायत झाला, त्याची बायको लिंगायत झाली, मुलगा लिंगायत झाला. तसंच मधुवरस ब्राह्मण होता, तो म्हणला की सवळं ओवळं डोसक्याला ताप झालेली आणि लोकांना लुटायचा धंदा हे बंद झाला पाहिजे आणि आपण लिंगायत धर्मात प्रवेश केला पाहिजे, आपण लिंगायत पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. म्हणून त्याने त्याच्या पारंपरिक धर्माचा, परंपरेचा त्याग करून तो लिंगायत झाला. आता मधुवरस ब्राह्मण राहिला का? दीक्षा घेतल्यावर काय झालं? आता डॉक्टरची सनद मिळाली, डॉक्टर झाला का नाही तो? कहू बाप डॉक्टर आहे म्हणून पोरग काय बी करणं हाल तर त्याच्या हाताने इंजेक्शन घेतो का आपण? घेत नाही ना. आई बाप मास्तर आहे हो, पोरग काय नाही माळाने हिंडते तरी बी आपण ह्याच्याकडून आपण गणिताचा ट्युशन घेऊ असं जमते का आपल्याला? डीएड असेल तर तो शिक्षक, डिग्री असेल तर तो MBBS किंवा लॉ. तसं इष्टलिंग असेल आणि त्या पद्धतीनं वागत असेल तर तो लिंगायत आहे. आणि त्या आधारशिलेवरती अनुभव मंडपातल्या सगळ्या शरणांनी एकत्र आले आणि म्हटले अरे लिंग गळ्यात आहे ना, बस झाला. मग तो तेलाचा असेल, माळ्याचा असेल, फुलाऱ्याचा असेल, या सगळ्या जाती व्यवसायावरून पडल्या. एकाच मायेचे 2-3 लेकरं होते. एक जण फुलं विकायला सुरू केलं, एक जण लाकडापासून अवजार बनवायला सुरू केलं, आणि तिसरं लेकरू आहे ते धर्माचा प्रचार करत फिरलालं. लोक म्हणले हे तिसरं लेकरू जंगम झालं, फुलं विकणारा फुलारी झाला आणि लाकडापासून अवजार बनवणारा एकाच मायबापाचं लेकरू हे सुतार झालं. व्यवसायावरनं आमच्या जाती पडल्या. आणि म्हणून या सगळ्या जातींना बाजूला ठेवून बसवण्णांनी सामाजिक समीकरण आखलं आणि इष्टलिंगाच्या बेसवरती आपण सगळेजण एकमेकांना लिंगायत संबोधूया. आणि हा सोहळा संपन्न झाला. पण त्याचा ठराव घेण्याची जी वेळ होती, लक्षात घ्या, या क्रांतिकारी विवाहाचा निर्णय घ्यायचा तर बसवण्णा स्वतःच्या मनानं काहीच करत नव्हते. बसवण्णांचा सगळ्यात मोठं गुण हा होता, माझ्या मनात आलं म्हणून मी केलो, मला वाटलं म्हणून मी गेलो. तसं नाहीये. लिंगायत धर्मामध्ये
व्यक्तीला किंमत नाही. लिंगायत धर्मामध्ये व्यक्तिगत निर्णयाला किंमत नाही. लिंगायत धर्मामध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे. लिंगायत धर्मामध्ये सगळे एकत्र बसून चर्चा करून मग निर्णय घ्यायची परंपरा आहे, पद्धत आहे. आणि त्या अनुभव मंटपामध्ये सगळ्या शरणांनी जंगमांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की हरळय्याच्या मुलाचं, शीलवंताचं, मधुवरसाच्या मुलीशी म्हणजे कलावतीशी, काही पुस्तकात तिचं नाव लावण्यतीयवती आहे, आणि मग त्या कलावतीशी आपण विवाह लावूया. आणि त्या विवाहाचा निर्णय इथं झाला. 1,96,000 जंगम ज्या माळावर बसले होते ते हेच माळ आहे. आपण इथं बसलो, हे आपल्या सगळ्यांचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. लक्षात घ्या की आपण या माळावरती बसलो आहोत. मग तुम्ही म्हणसाल हे खरं कशावरून? आता 1,96,000 आल्या पटमन्या गेले का? तसं नाही. आता तुम्ही उग 200 आहोत, 300, 250 आहोत तर वरी यायला तुम्हाला अर्धा घंटा लागला. मग 1,96,000 लोक यायला वेळ लागला असेल का नाही? कोण शिरशिलून आलं, कोण कंधारून आलं, कोण इकडून आलं, कोण तिकडून आलं, कोण सोलापूरून शिवगी सिद्धरामेश्वर आले, भरपूर लांबून लांबून लोक आले. मग इथंच तंबू ठोकून राहायची वरती. मग तेवढ्या लोकांना सावली किंवा तेवढ्या लोकांना जेवण, तेवढ्या लोकांचं राहणं, ती कसली यंत्रणा असेल? 100, 1000, 2000, 5000 लोकांचं आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा किती त्रास होतो आपल्याला. त्याला कॅटरिंगवाले बोलवा, हे बोलवा, ते बोलवा, सगळं. मग बसवण्णा गुत्त कोणालाच देत नव्हते आणि बसवण्णा गुत्त कोणाचंच घेत नव्हते. स्वयंप्रेरणा काम करणाऱ्या लोकांची फळी महात्मा बसवण्णांकडे होती की मी काहीतरी देणार आहे आणि मी काहीतरी द्यायला आलोय. ही भावना ज्याच्यामध्ये आहे त्यालाच जंगम असं म्हणतात. मी घ्यायला आलोय असं म्हणणाऱ्याला जंगम किंवा शरण म्हणत नाहीत. मला काहीतरी द्यायचं आहे. आणि असे व्हॉलंटियर्स इथं होते काल परवापर्यंत. आता ह्या शाळेचे जे लोक आहेत, ह्या शाळेच्या लोकांनी